छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना खते द्या. श्रीमंत कास्तकारांकडे खताचा साठा आहे, मात्र गरीब शेतकरी हा खतापासून वंचित. प्रतिनिधी अब्दुल जुबेर. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. प्रतिनिधी अब्दुल जुबेर. वापीकुपटी येथील अल्पभूधारक शेतकरी यांनी दिनांक 26 मे 2026 रोजी गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना खते द्याकरिता कारंजा तहसीलदार यांना निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी स्पष्ट केले की कामरगाव येथे काही कृषी केंद्रातून शेतकरी बियाणे व खते खरेदी करत असताना सुद्धा आम्हाला खते मिळत नाही. तसेच त्यांच्याकडे जास्त शेती आहे किंवा तो श्रीमंत आहे, त्याच शेतकऱ्याकडे खताचा साठवणूक असूनही त्यांना खते मिळतात. अल्पभूधारक शेतकरी कृषी केंद्रात वारंवार चक्रा मारून या उन्हाच्या तडाख्यामध्ये आजारी सुद्धा पडत आहे. कृषी केंद्रवाले अल्पभूधारक शेतकऱ्यांना खते देण्यास उडवाउडवीचे उत्तरे देतात किंवा अपमानजनक वागणूक मिळते. तसेच कृषी केंद्रवाल्यांना आमचे म्हणणे आहे की सरकारच्या GR आला असेल तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना खते देऊ नका आणि आम्हाला तो GR दाखवा. अल्पभूधारक शेतकऱ्यांना खते देण्यात येऊ नये म्हणून असे या शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. बघूया त्यांनी आपल्या माध्यमातून शासनाला काय मागणी केली ते. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल जुबेर तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार. तालुकाध्यक्ष आमच्या कामरगाव कृषी विभागाचे मार्फत जे आपले कृषी केंद्र आहे, हे कृषी केंद्रावाले DPचा तुटवडा दाखवत आहे. कारण अल्पभूधारक शेतकरीचा आहे, हा जर दुकानामध्ये गेला DP मागण्याकरता यांना टाळाटाळ करत आहे. परंतु जो मोठा शेतकरी आहे यांना फोन करून बोलावून यांना खत देतात. कारण आजही मोठ्या शेतकऱ्याच्या घराने 100 पोताचा स्टॉक आहे, पण जो सामान्य शेतकरी आहे अल्पभूधारक 1-2 एकरावाला 4 एकरावाला यांच्याकडे एक पोतासुद्धा खताचा नाही आहे. हे कृषी केंद्रावाले हा असा जो मतभेद करत आहे किंवा मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा विक्रा जास्त होत आहे कारण त्याच्याविषयी त्यांना आपुलकी आहे. पण जो लहान शेतकरी आहे यांना काय करायचं आहे. म्हणून माझं सर्व तहसीलदारांना किंवा कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना तो लहान शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. कारण यांचं सर्व उदरपोषण या शेतीच्या भरोशावर असल्यामुळे या शेतीतून निघणारं उत्पन्न यांचं शिक्षण असो, मुलीचे लग्न असो किंवा आरोग्य असो, हे सर्व अवलंबून आहे. तरी सर्वांना विनंती आहे याचा विचार करून लहान शेतकऱ्यांना DPचा खत पुरवठा पूर्ववत व्हावा आणि जे मागणीनुसार देण्यात यावा ही माझी नम्र विनंती आहे. शेतकऱ्यांना फोन करून देतात. यानंतर आमचे लहान शेतकरी बोलणार आहे. त्यावेळेला आम्ही कामरगाव कृषी केंद्रात जात असतो. आम्हाला ज्यावेळेला खताची आवश्यकता पडते आणि खतासाठी आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला कृषी केंद्रवाल्याची जी वागणूक असते ती तर चांगली मिळतच नाही. आज या उद्या या असे उडवाउडीची उत्तरं देतात आणि उडवाउडीची उत्तरं देऊनसुद्धा आम्हाला खत मिळत नाही. आणि जे मोठे मोठे शेतकरी असतात त्यांना मात्र फोन करून बोलावण्यात येते आणि त्यांना 20-20 पोते 30-30 पोते असे साठा त्यांच्या घरातनी ठेवण्यात येते. त्यांचीच नाही तर त्यांची कृषी केंद्रावालीची स्वतः गाडीची व्यवस्था करून त्यांच्या घरी खते ठेवण्यात येते. हा असा भेदभाव का करतात हे आम्हाला कळत नाही. म्हणून आमची एक मागणी आहे की ज्याप्रमाणे तुम्ही मोठ्या कास्तकारांना खताचा पुरवठा करता त्याचप्रमाणे जर लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना तुम्ही खताची जर पुरवठा करण्यात आला तर आमचं काही तक्रार राहणार नाही. आणि यापुढे सुद्धा आम्हाला कुणी कृषी केंद्रावाल्यांनी त्रास देऊ नये. और वेळेवर जर तुमच्याकडे खताचा साठा असेल तर आम्हाला नियमित जसा तुम्ही मोठ्या कास्तकारांना खत देता त्याच प्रमाणात आम्हाला सुद्धा खत देण्यात यावं अशीच आपली मागणी आहे. आणि यापुढे कोणताही आता बरेच लहान शेतकरी आमच्या गावात सुद्धा आहे की त्यांना वेळेवर युरिया मिळाला नाही, वेळेवर खत मिळालं नाही, तर त्यांच्या गव्हाला ॲव्हरेज मिळालं नाही, त्यांचं नुकसान झालं. असं नुकसान कोणत्याच शेतकऱ्याचं होऊ नये. मोठा असो किंवा लहान असो, दोन्ही शेतकऱ्याला एकाच नजरेनं कृषी केंद्रावाल्यांना बघावं अशी आमची विनंती आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की यापुढे जे तुमचं कोणतंही असो, DAP खत असो, युरिया असो, हे नियमित पुरवठा तुम्ही तुमच्याकडे खत आल्यानंतर त्यांना देण्यात यावा ही आमची मागणी आहे. खते द्या, खते द्या, लहान मोठ्या शेतकऱ्यांना खते द्या.